रत्नागिरीमधल्या अनुस्कुरा घाटावर दरड कोसळलेली होती। इथं ब्लास्ट करून दगडी हटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथली वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे। दरम्यान या घाटातून 18 तासांनंतर दुचाकी सोडण्यात आलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील वाहतूक अगदी 18 तास जवळपास ठप्प झालेली होती। एकही वाहन या ठिकाणावरून मार्गस्थ झालेलं नव्हतं, कारण की हा भला मोठा दगड अगदी रस्त्यावरती आला होता आणि 18 तास झालेले आहेत। हे दरड हटवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। हा दगड जो आहे तो सध्या ब्रेकरच्या सहाय्याने तोडला जात आहे। त्यानंतर हलकासा ब्लास्ट केला जाईल आणि हा रस्ता पूर्णपणे सुरळीत केला जाईल। पण सध्याच्या घडीला जर बघितलं गेलं तर ज्या बाईक्स किंवा छोटे 4 व्हीलर्स अडकलेल्या होत्या त्यांना या ठिकाणावरून प्रशासनानं पुढे जाण्यास मुभा दिलेली आहे। त्या बाईक्स आणि गाड्या ज्या आहेत 4 चाकी त्या सध्या इथून मार्गस्थ झालेल्या आहेत, पण किमान आणखीन 4 ते 5 तासाचा अवधी लागू शकतो। संध्याकाळचे 6 हा रस्ता सुरळीत होण्यासाठी लागू शकतात असा एकंदरीत अंदाज आहे। युद्ध पातळीवरती सध्या प्रशासनाकडून काम जे आहे ते जोरात सुरू आहे। अर्थात बाईक्स आणि गाड्या जरी मार्गस्थ झालेल्या असल्या तरी हा रस्ता पूर्णपणे सुरळीत नाही आहे किंवा या ठिकाणावर पूर्णपणे वाहतूक सुरू झालेली नाही आहे। त्यामुळं जर का तुम्ही या रस्त्यानं प्रवास करत असाल तर सर्वात प्रथम माहिती घ्या आणि त्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा किंवा या रस्त्यातून प्रवास करा। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोर, एबीपी माझा, अनुस्कुरा घाट, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।